घाटी गटाला प्रथम क्रमांकाला बाईक HF डिलक्स बाईक आहे आणि गावठी गटात देखील प्रथम क्रमांकाला बाईक आहे। तर परत रसिकांसाठी आपण एक शाईन बाईक ठेवली लकीड्रॉसाठी। फक्त ड्रायव्हरला कुठे बैल कुठला बैल हात टाकायचं एवढं कळ समजलं की त्या अनुषंगाने तो मैदान मारणार। 14, 15, 16, 3 सेकंद मध्ये मैदान 100% होणार। पुढल्या वर्षी देखील आमचं खूप मोठं नियोजन आहे। पुढल्या वर्षी ह्याच मैदानावर ह्याच ग्राउंडवर पुढल्या वर्षी 3 जुलैला 6 बाईकचं मैदान असणार आहे गावठी। वेलकम टू कोकण बुक। आणि आज कोकणातली सगळ्यात मोठी स्पर्धा आज होते चिखल नांगरणी स्पर्धेमधली जी केदारनाथ केसरी आरवली 2026 आणि याची बक्षिसे देखील आपल्यापर्यंत बॅनर पोचला असेल। पण आपण आपले पांढरा दादा यांच्या नियोजनात ही स्पर्धा होते। तर ह्या बक्षिसांचं कसं असेल, बॅनर तर सगळ्यांना मिळाला आहे, पण आपण पांढरा दादाकडून ऐकूया याचं नियोजन कसं केलं होतं आणि कसं असणार आहे। एक मोठी कोकण केसरी हे मैदान होते आणि सगळ्यांनी या स्पर्धेला सहभाग घ्यावा। पांढरा दादा नमस्कार। नमस्कार। कोकणात पहिल्यांदाच एवढं मोठं बक्षीस असलेली स्पर्धा तुम्ही घेताय, काय सांगाल ह्या स्पर्धेबद्दल? कोकणात गेली 4-5 वर्ष आम्ही मैदान राबवलं नव्हतं मी ॲक्सिडेंट झाल्यानंतर, पण आम्ही एक नियोजन खूप मोठं जसं घाटमाथ्यावर पेडगाव, पुसेगाव, सांगलीला झालेलं चंद्रहार पाटलांचं ती मैदान खूप मोठी आहेत। त्या अनुषंगाने आपण कोकणात देखील एक मोठं मैदान भरवायचं आणि लोकांपर्यंत काहीतरी मोठी मोठी गेली पाहिजेत। त्या अनुषंगाने आम्ही एक विचार केला आणि केदारनाथ पालखी पथक आणि मानके ग्रुप असं आयोजित आम्ही एक मोठं मैदान या ठिकाणी राबवलेलं आहे। मैदान पूर्ण तयार झालेलं आहे आता। कशी बक्षीस आहे? बॅनर तर मिळाला तरी पण आपल्याकडे घाटी गटाला प्रथम क्रमांकाला बाईक HF डिलक्स बाईक आहे आणि गावठी गटात देखील प्रथम क्रमांकाला बाईक आहे। तर परत रसिकांसाठी आपण एक शाईन बाईक ठेवली लकीड्रॉसाठी। आणखीन जॅकीसाठी एक वेगळं केलं की प्रत्येक ठिकाणी जॅकी सर्वात महत्त्वाचा असतो माझ्या अनुषंगाने, कारण जॅकी जर जोडीच्या पाठनं पाहिला तर 100% तो नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। तेवढा तत्परत किंवा तेवढा ताकदीचा जॅकी लागतो। इथे एड्या गबाळाचं काम नाही चिखलात पळणं तेवढं बैलाच्या पाठनं। त्यामुळे जॅकीचा सन्मान होण्यासाठी आम्ही जॅकीचा उद्या या ठिकाणी तुम्ही पाहालच वेगळ्या पद्धतीने थोडासा सन्मान करणार आहे। प्रत्येक जॅकीला आम्ही जी सँडो टी शर्ट आहे ती ठेवलेली आहेत, जे 40-50 काय जे जॅकी असतील ते प्रत्येक जॅकीला टी शर्ट ठेवले आहेत। मैदान कसं आहे, म्हणजे काय थोडंसं कसं बनवताना काय काळजी घेतलीत? कारण तुम्हाला मैदान जास्त मैदान हे आपला हा शेताचा चोंडा, ह्या शेताचा चोंड्यामध्ये 7 वर्षापूर्वी मैदान झालं होतं, ते झेंड्याचं मैदान झालं होतं। पण यावर्षी सर्वांची सगळ्यांना पाहता आलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही नांगरणी केलेली आहे। आणि या शहरात रुपण हा विषय पहिल्यापासून नाही आहे, आम्ही स्वतः शेत दरवर्षी लावतो, त्यामुळे रुपण हा विषय नाही। आम्ही आणि त्या अनुषंगाने नांगरणी केलेली आहे, कोणत्याही जोडीवालाला त्रास होणार नाही। आणि त्या ठिकाणी पळणाऱ्या जोड्या काटाकीर पळून अगदी काटेकर टक्केर होईल, पॉईंट वर जोड्या असतील। नक्कीच। आता मैदानाचं अंतर किती ह्याच्यात तुटेल असं वाटतंय काय, किंवा जॅकीने काय आता तुम्ही गाड्या पळवता काय काय आपल्या मैदानाला कुठल्या जॅकीला कासरा आता धरावत लागणार नाही या अनुषंगाने आम्ही मैदान बनवले मुळात। फक्त ड्रायव्हरला कुठे बैल कुठला बैल हात टाकायचं एवढं कळ समजलं की त्या अनुषंगाने तो मैदान मारणार। 14, 15, 16, 3 सेकंद मध्ये मैदान 100% होणार। पांढऱ्या तुम्ही जेव्हा मैदान पहिलं केलं तेव्हा बक्षीस किती होतं आणि आताचं हे जे लाखाचं बक्षीस आहे, काय किती कालावधी बदललाय किंवा काय कसं पाहता याच्याकडे? त्यावेळेला काहीतरी 15-1 हजार रुपये बक्षीस पहिलं होतं, पण त्यावेळेला मी देखील लकी ड्रॉला बाईक ठेवली होती आणि ती बाईक चिपून मध्ये लागली होती। तशी याही वेळेला माझी केदारनाथ चरणी प्रार्थना आहे की लकी ड्रॉचं बक्षीस आणि जे विनरचं बक्षीस आहे आमच्या सुद्धा स्वतःच्या गाडीत ते पळणार आहेत, पण जास्तीत जास्त करून बक्षीस बाहेर जावं ही अपेक्षा आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जोडीला कुठेही त्रास होणार नाही, कुठल्याही जोडीला जॅकीला कुठेही पळायला जी लढतड होणार नाही, सगळ्या जोड्या पळतील या अनुषंगाने मैदान बनवलेलं आहे। अजूनपर्यंत नोंदणी चालू आहे आजपासून? किती नोंदणी काय किती? 200-250च्या आसपास नोंदण्या झालेल्या आहेत आतापर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत येणार आहे सगळ्या नोंदण्या। कारण आपल्याकडं लांबून म्हणजे अगदी आजरा पट्ट्यातनं पण गाड्या येणार आहेत, कुडाळवरून देखील गाड्या इथे मैदानात येणार आहेत। आणि आपली मित्रमंडळी कोल्हापूर तालुक्यातली सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि रत्नागिरी जिल्ह्यात सगळी आपण प्रत्येकाला निमंत्रण दिलं, प्रत्येकजण इथे येणार आहे। आता जे लाईव्ह लॉस पाळणार आहे ते कसं पाळणार आणि उद्या येणार आहे ते कसं पाळणार? कसं आता जे लाईव्ह लॉस जे नोंद झाले त्याप्रमाणे पाळणार आणि जे उद्या सकाळी ज्या नोंद होतील गाड्या त्याच्या पुढे गाड्या पळवल्या जातील। मैदान कसं गावठी गटापासून सुरुवात होईल? गावठी गटापासून पहिले सुरुवात होईल सकाळी 9चा टायमिंग आम्ही ठेवला आहे, 9 ते 9:30 पर्यंत मैदान बंद करणार आम्ही, कारण गाड्या आटपल्या पाहिजेत। आणि सकाळी 10ला पहिली गाडी गावठी त्या ठिकाणी पळायला चालू आहे।
पावणे 10ला उद्घाटन होऊन 10ला पहिली गाडी गावठी पाहणार. आता हे चिखल नांगरणी स्पर्धा अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा होत आहेत, शेतकऱ्यांचे खरंच चांगले दिवस आले असं वाटतंय की शेतकऱ्यांचे बैलांचे पण चांगले दिवस. आणि शेतकरी ही तरुण पिढी आहे ही ह्या स्पर्धांमुळे स्पर्धा ज्या संतोषदादा गोटेकरांनी चालू केलं, आज या नांगरणी स्पर्धे क्षेत्राचे जे जुने आमचे शेतकरी अध्यक्ष आहेत त्यांनी जे चालू केलं, त्यामुळे आज चांगली तरुण पिढी म्हणजे असंख्य मुलं जी दारूच्या व्यसनाला बाहेर जाणारी, गुटखा खाणार म्हणा किंवा गाव सोडून बाहेर जाऊन शहरात वगैरे नोकऱ्या करणारी, ह्या शेतीच्या टायमिंगला बरोबर ती गावाला येतात किंवा गावाकडे एखादी जोडी सांभाळून त्याच्यामुळे 2-3 गाई गुरं सांभाळून इथं शेती करून या स्पर्धेत उतरतात. तो एक आनंद वेगळा आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लवकर येऊन मंडळात सहकार्य करावं की जेणेकरून 9 वाजेपर्यंत आम्ही टायमिंग ठेवला आहे. तो जास्तीत जास्त लांबून येणाऱ्यांसाठी थोडासा इकडे तिकडे होईल, पण जास्तीत जास्त 9:30. पण 9:30च्या नंतर आम्ही पूर्णतः ट्रॅक बंद करणार आहे, कारण मैदान पूर्ण 10ला चालू झालं तर संध्याकाळी आटपेल, कारण जोड्या जास्त असल्यामुळे मैदान आटपणं शक्य होत नाही. आणि आपल्याकडं टायमर देखील आपण 3 ठेवलेत. एक सेन्सर दोरा टायमिंग जो माझ्या इथे सेकंडच्या मैदानाला आणला होता तो एक टायमर आहे. दुसरा डिजिटल घड्याळ आहे, ते आमच्या मंडळाचे कोणतरी सदस्य यूज करणार आहेत, चालवणार आहेत. आणि तिसरा मोबाईलवर स्टॉपवॉच असणार आहे. हे 3 टायमर स्पर्धकासाठी ठेवलेले आहेत. रसिकांना पारदर्शकता दिसली पाहिजे, जी आपल्या सेकंडच्या मैदानात दिसली होती. आम्हाला म्हणजे हे पण नव्हतं की आम्ही एवढा चांगलं स्पर्धा असं मैदान होईल, पण ते त्या पार पडलं. आणि केदारनाथाच्या आशीर्वादाने हे नक्कीच मैदान पार पडेल. आमच्या गावाचं पूर्ण या मैदानाला सहकार्य पूर्ण गावाच्या वतीने मैदान आमचं आहे. ओके. आता एक शेतकऱ्यांचे फोन असतील, काय त्यांचे प्रतिक्रिया आहे की एवढं मैदान आहे, कसं तुमच्या हातात चर्चा चालू आहे सगळ्या शेतकऱ्यांचं? जिल्ह्याभरातून भरपूर जिकडून तिकडून फोन येतात आणि प्रत्येकाचं असं म्हणणं मैदान पण खूप छान आहे आणि खूप मोठं नियोजन आहे. आमच्या ताकदीने सुद्धा मैदान नियोजन मोठं आहे, पण ते आम्ही पेललंय कारण आम्हाला त्या स्पर्धांची सवय असल्यामुळे कायम सातत्यपूर्ण स्पर्धा करत असल्यामुळे ते पेललंय आम्ही. आणि लोकांचा पण चांगला प्रतिसाद आहे. लोकांना सुद्धा ग्राउंड खूप छान आवडलेलं आहे आणि कुठल्याही गाडीला त्रास न होता प्रत्येकाची बैलं पळून या ठिकाणी काटा होऊन टक्कर होऊन त्या ठिकाणी नंबर झाला पाहिजे. नक्कीच. आता जर आपण वळण देखील पाहिलं तर जो कर्व असतो जो बैलांना लागतो तो देखील पांढऱ्यादाना म्हणजे त्यांना अनुभव तर मोठाच आहे, पण आपण जर पाहिलं कर्व पण नाही, म्हणजे तुम्हाला तिथं सर्कलच हाफ सर्कल आहे, म्हणजे तिथे एक वळण मारायला एक चांगलंच वळण मारायला अगदी जाताना कसलीही बैल असू दे तुमची, एखादाचा बैल चुकून बुजरा किंवा असा अडगा इकडे नंतर जेवढी बैल आता पळतात जे रेसला त्यातली 99% मी माझ्या माहितीनुसार बैल कासरात हरायची गरज नाही. फक्त ड्रायव्हरनी बैलाच्या कुठल्या टायमिंगला कुठं हात टाकायचा सेफ्टीवर किंवा म्हणा ते तेवढं जजमेंट केलं तर गाडी 100% कुठल्याही न अडकळता गाडी पळणार आहे. ओके. आणि ते काय उद्या स्पर्धा आल्यानंतर प्रत्येकजण बघणारच आहे. एकूण जे पारितोषिक आहे ते किती नंबर पर्यंत असणार आहेत? जोड्या आता बघितलं तर पहिल्यासारख्या ना जोड्या खूप होतं, 100 सव्वाशे जोड्या असतात. त्या अनुषंगाने आम्ही 15 नंबरपर्यंत बक्षीस ठेवू दोन्ही गटातून. जास्तीत जास्त लोकांना स्पर्धकांना गुलाल लागावा, कारण लोकांची गुलालासाठी धडपड असते, तर गुलाल लागावा या अनुषंगाने दोन्ही गटातून 15 बक्षीस ठेवलेली आहेत. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की वेळेत तुम्ही या ठिकाणी उपस्थित येऊन किंवा वेळेत तुमच्या हातून गाड्या नोंद करायच्या असेल नोंद करून तुम्ही वेळेत या ठिकाणी सकाळी या आणि मंडळात चांगलं सहकार्य करून आमचा कार्यक्रम देखील चांगला पार पाडा आणि तुमचा देखील आनंद या मैदानातून संपन्न करून घ्या. म्हणतात एक प्रश्न, तुम्ही एवढं मोठं नियोजन करत असताना त्याला काहीतरी पाठी अगदी नियोजन असतं, हे कसं आलं लक्षात की एवढं बाईक ठेवाव्या किंवा एवढं मोठं नियोजन, आता 4-5 लाखाचं बजेट असेल पारितोषिकांचं, ही थोडी रिस्कच होती, तरी पण कसे एवढं तुम्ही नियोजन करता? नियोजन तसं काय म्हणजे जरी मोठं असलं तरी जे आता आम्ही मानके ग्रुपचा पूर्ण टीमवर्क आहे, म्हणजे पालखी पथक असो किंवा मानके ग्रुपचा पूर्ण टीमवर्क आहे. त्या हे स्पर्धा अशा खेळल्यामुळे माझ्या मागच्या म्हणजे 7 वर्षापूर्वी ज्या 3 स्पर्धा झाल्या त्या देखील भल्या मोठ्या स्पर्धा झाल्या होत्या. म्हणजे अजून देखील आपल्या एका दिवसातला फोटो जो हा झाला होता तो मनियारमध्ये आपल्या फोटोला देखील तिथं चांगल्या व्यासपीठ मिळालं होतं. त्यामुळे स्पर्धा जरी 4 लाखाची 5 लाखाची असली तरी तो असा मोठा आम्हाला जडच काय वाटत नाही. आणि पुढल्या वर्षी देखील आमचं खूप मोठं नियोजन आहे. पुढल्या वर्षी ह्याच मैदानावर ह्याच ग्राउंडवर पुढल्या वर्षी 3 जुलैला 6 बाईकचं मैदान असणार आहे. गावठी घाटातून पहिला दुसरा आणि घाटी घाटातून पहिला दुसरा आणि लकी ड्रॉला 10 बक्षीस असणार. त्यामध्ये पहिलं दुसरं बक्षीस बाईक अशा 6 बाईकचं बक्षीस मैदान या ठिकाणी होणार आहे. ते देखील राज्यस्तरीय मोठं पेडगाव इंदक्षरी मैदान होतं, ते राज्यस्तरावर देशावरचं मैदान आहे. हे कोकणातलं मैदान त्या अनुषंगाने आम्ही करणार पुढल्या वर्षी आणि त्याची तयारी आमची आजपासून चालू आहे. नक्कीच उद्या जाहीरच उद्या वैभवदादा जाहीर करतीलच. आपल्याकडे उद्या वैभवदादा, शरददादा शिगवण, सुनीता शिगवण, परत संकेतदादा भोड,
मी आहे, अजून प्रसन्नदा आदवडे असे 4 अँकर मी या ठिकाणी माझे मित्रमंडळी बोललेले आहेत. एक कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे या अनुषंगाने आणि लोकांनी प्रेक्षकांनी देखील त्याचा चांगला मनोरंजन आनंद घ्यावा. आणि आज चांगला दिवस म्हणजे वरुण राजाला सकाळी एक प्रार्थना केली, वरुण राजा देखील थोडासा थांबलेला आहे. उद्याचा कार्यक्रम करायला नक्की थांबणार. नक्कीच मोठं नियोजन दादा सांगितलं. पुढच्या वर्षी 6 बाईक असणार आहेत आणि हे होणारच, ह्याच्यात काय हे नाही आहे. दादा खूप खूप चांगलं आहे की तुम्ही देखील ह्या क्षेत्रात लहानपासून बघताय, त्यात घडलात आणि आता देखील ही स्पर्धा एकदम उंच थरावर नेण्याचा तुमचा मोठाच वाटा आहे. तर तुम्हाला या स्पर्धेसाठी देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू. असं मैदान असेल हे आणि हा हायवे आहे आणि जस्ट लागूनच आहे. मला वाटतं इथून सुट्टी असेल आणि आपण पाहिलं दोन्ही बाजूला व्यवस्थित रॅलिंग आहे आणि हा जो कर्व आहे तो पण चांगला टर्न आहे, म्हणजे एकदम टर्न म्हणता येणार नाही, एकदम व्यवस्थित आहे आणि इथे सुट्टी असेल. हा समोर आपण स्टेज पाहतोय आणि थांबायला देखील गाड्यांना पुढे भरपूर जागा आहे. सुंदर नियोजन मैदानाचं झालेलं आहे. उद्या होणारे स्पर्धेचे मैदान आहे.